तर विजया मेहता यांना राज ठाकरे यांच्याकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे। विजया मेहता यांना राज ठाकरेंनी श्रद्धांजली अर्पण करताना ट्विट केलेलं आहे। पिढ्या घडवणारी व्यक्ती कुठून मिळणार असं राज ठाकरे यांनी यामध्ये प्रश्न केलेला आहे। विजयाबाईंसारख्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वावर राज ठाकरे यांनी ट्विट केलंय आणि त्यांनी आपली श्रद्धांजली त्यांना अर्पण केली आहे। राज ठाकरे यांनी समाज माध्यमांमध्ये व्यक्त होताना म्हटलंय, ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहतांचं निधन झालं। विजयाबाई जवळपास 70 वर्ष तर नक्कीच रंगभूमीवर कार्यरत होत्या। कदाचित गेली काही वर्ष किंवा एखादं दशक असं असेल की त्या कदाचित फारशा सक्रिय नसतील, पण विजयाबाईंसारख्या व्यक्तीच्या असण्यानं सुद्धा अनेक माणसं प्रेरणा घेऊन प्रयोग करत राहतात। त्यामुळे त्यांच्यासारख्याच असणं हे महत्त्वाचं। जेव्हा आसपास खुजांची खोगीर भरती सुरू आहे असं वाटत असताना विजयाबाईंसारखी माणसं पण आहेत हे सुद्धा त्या क्षेत्रातल्या माणसाला माझी विजयाबाईंच्या बाबतीमधली पहिली आठवण 1988च्या आसपासची आहे। माझ्या आणि शर्मिलाच्या साखरपुड्यात अर्थात माझ्या सासऱ्यांमुळे म्हणजे मोहन वाघांमुळे पहिल्यांदा विजयाबाईंना भेटण्याचा योग आला। त्यानंतर अनेकदा गाठीभेटी झाल्या। मला त्यावेळेस पहिल्यांदा प्रश्न पडला की या मेहता इतक्या सुंदर मराठी कसं काय बोलतात आणि त्यात मराठी रंगभूमीसाठी एवढं काम का करतात। मग समजलं की मूळच्या विजया जयवंत। मराठी कुटुंबात जन्मलेल्या अर्थात रंगभूमीच्या बाहेरच्या लोकांना अजूनही बऱ्याचदा हा प्रश्न पडतो, एखादा माणूस काळाला आकार देतो का काळ त्या माणसाला घडवतो? याचं उत्तर या दोहोंचा संगम जिथे घडतो तिथे काहीतरी सज्जड घडतं। मराठी रंगभूमीच्या बाबतीमध्ये घडलं ते विजयाबाई, विजय तेंडुलकर असतील, डॉक्टर श्रीराम लागू असतील किंवा त्यांच्यासारख्या इतरांच्या रूपानं। पुढे राज ठाकरे म्हणतात, काल विजयाबाई गेल्या, अशी पिढीच्या पिढी घडवणारी व्यक्ती परत कुठून मिळणार हा प्रश्न आहे। अर्थात जर काळाची गरज असेल तर ती निर्माण होते, अन्यथा नाही। पण तोपर्यंत विजयाबाईंसारखी व्यक्ती होती आणि मापदंड काय असतो हे किमान महाराष्ट्राला, इथल्या कलाकारांना विजयाबाईंच्या रूपानं कळेल। विजयाबाईंना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली।